अंजली किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघूया एग्स बिर्याणी। पाव साहित्य, हे तूप तुम्ही 2 चमचे घ्या। हे तेल घेतलंय अर्धा वाटी, आपल्याला परत लागलं तर आपण घालणार आहोत। त्याच्यानंतर हा मसाले घेतलेत, ह्यात हा लाल मिरची पावडर आहे, ही हा बिर्याणी मसाला आहे, हे लिंबू आहे, हा एक बटाटा उकडलेला आहे चिरून घेतलेला आहे, हे केशर पाणी घेतलेलं आहे, हे दही घेतलेलं आहे, हे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, तमालपत्र हा मसाला पान हे मी फोडणीला घालण्यासाठी घेतला आहे, हा मिक्स मसाला घेतलेला आहे, हळद घेतली आहे आणि हा गरम मसाला घेतलेला आहे। तसंच इथे मी 2 ह्या वेलच्या घेतलेल्या आहेत आपल्या नेहमीच्या वापरातल्या, आणि हे दालचिनी घेतली आहे थोडीशी जिरं, थोडं धने आणि तमालपत्र असं मी घेतलेलं आहे। कांदा घेतला आहे उभा चिरून, 7-8 पाकळ्या काजूच्या घेतलेल्या आहेत, थोडी कोथिंबीर घेतली आहे, 2 टोमॅटो मोठे चिरून घेतलेत आणि हा थोडासा कांदा मी फोडणीला घेतलेला आहे। आणि ही मी 4 अंडी घेतली आहे, तुम्हाला जास्त हवी तर तुम्ही 6-7 घेऊ शकता। या अंड्याचे मी भाग करून ठेवलेले आहेत इथे। आणि हा भात घेतलेला आहे मी, हा बासमती राईस आहे, हा मी कुकर मध्ये उकडून घेतलेला आहे। उकडताना त्याच्यात मी थोडं मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडासा मी अख्खा गरम मसाला ह्याच्यात टाकलेला आहे, तमालपत्र, दालचिनी, चक्री फूल वगैरे हे सगळं टाकलेलं आहे, वेलची वगैरे असं टाकलेलं आहे, जिरं असं सगळं अख्खा गरम मसाला टाकून मी तो वाफवून घेतलेला आहे, चांगला कुकर मधूनच काढून घेतलाय। हे बघा, हे मी तूप घालत आहे पहिलं, हे साजूक तूप आहे, तुम्ही साधं तूप घेतलं तरी चालेल, थोडंसं घ्यायचं, 1-2 चमचा। आता हे तेल टाकलंय मी, थोडंसं आधी तेल टाकून घ्यायचं। सर्वप्रथम मी हा अख्खा गरम मसाला म्हणजे धणे वगैरे सर्व, दालचिनी, जिरं, तमालपत्र हे सगळं घालत आहे, वेलची हे सगळं फोडणीला घालत आहे। फोडणीला घातलंय, आता मी कांदा घालते, कांदा घातलाय तो आता चांगला परतून घ्यायचा आहे। हा कांदा आपण चांगला परतून घेतलाय, आता आपण टोमॅटो घालत आहोत। हे बघा, हे टोमॅटो घातले आणि हा कांदा, आणि इकडे बघा हा कांदा आणि टोमॅटो थोडा मी फोडणीला पण ठेवलेला आहे बाजूला, नंतरच्या ह्याच्यामध्ये प्रोसेसमध्ये। आणि हे काजू पण घालते आहे आणि थोडी कोथिंबीर घालते आहे। हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि आपण थोडंसं लसूण आणि आलं घेतलेलं आहे, कारण नंतर आपण पेस्ट घालणारच आहोत, म्हणून याच्यात पण थोडंसं लसूण आणि आलं टाकायचं आहे। मगाशी मी सांगायला विसरली, थोडंसं आलं लसूण पण टाकलंय आपण ह्याच्यात। बघा, हे चांगलं असं नरम होईपर्यंत परतत राहायचं आहे आपल्याला मिश्रण। आता हे मिश्रण आपलं झालेलं आहे, परतून नरम झालंय। आता हे थंड होऊ दे, थंड झाल्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत। आता हे पहा, आपण हे सगळं मिश्रण वाटून घेतलेलं आहे, जे मगाशी आपण फ्राय केलं टोमॅटो कांद्याचं मिश्रण चांगलं भाजलं ना, ते आपण आता ह्याच्यात वाटून घेतलेलं आहे। आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया। आता 1 चमचा मी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप आहे, तुम्ही नाही घेतलं नुसतं तेलात केलं तरी चालेल। आणि ह्याच्यात मी थोडंसं तेल घालते आहे। आता ह्या मी 2 लवंगा घेतल्या आहेत, ह्या घातल्या आहेत, 2 तमालपत्र टाकलेलं आहे। आता हा मी कांदा घालते फोडणीला, या टोमॅटो घालते फोडणीला, थोडासा कांदा आणि टोमॅटो मगाच्यामधला ठेवलेला होता थोडा बाजूला काढून, तो घातला आहे, तो चांगला परतून घेऊया। आता आपण सर्व मसाले टाकून घेऊया फोडणीमध्ये। त्याच्या आधी आपण हे आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। हे आलं लसूण पेस्ट मी घालते आहे फोडणीमध्ये। त्याच्यानंतर हा मिक्स मसाला घालते आहे मी।
त्याच्यानंतर हळद घालते आहे, थोडासा गरम मसाला आहे तो घालते आहे, हा लाल मिरची पावडर आहे ही पण घेतली आहे, ही पण घालते आहे। हे सगळ्याची माप मी दिलेली आहेत, नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माप दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला जर वाटलं तर तुमच्या अंदाजाप्रमाणे पण तुम्ही कमी जास्त करू शकता मसाल्यांमध्ये। आता हा मी बिर्याणी मसाला म्हणजे पुलाव मसाला टाकते, तुमच्याकडे नसेल हा बिर्याणी मसाला तरी चालेल, तुम्ही अख्खा गरम मसाला, लाल तिखट आणि हळद टाकून जरी केलात तरी काही हरकत नाही। आता आपण हे मसाले टाकलेले सगळे परतून घेणार आहोत चांगले। आता हे आपले मसाले परतून झालेले आहेत, आता ह्याच्यात मी दही टाकते आहे, दही टाकून पण आपण चांगलं परतून घेऊया। तुम्हाला नसेल आवडत दही तर नाही टाकलं चालेल, दह्याने जरा थोडा वेगळा स्वाद येतो। हे बघा बाजूला तेल सुटतंय, तोपर्यंत हा मसाला परतायचा असतो। आता आपण ह्याच्यात वाटलेला मसाला पण टाकूया, हा बघा आपण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे। तर मी बटाटे घालत आहे ह्याच्यात, अंडी पण घालत आहे, आणि आपण चांगली परतून घेऊया। आता आपण याच्यात मीठ घालतो, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला। मी भातात पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणून ह्याच्यात मी थोडंच टाकलंय। अलगद ढवळायला हवं, कारण बटाटे आणि अंड तुटू नये म्हणून। खूप मिक्स झालेला आहे, थोडं आपण याला एक कड काढून घेऊया। हा भात पहिला लावत आहोत, लेअर लावत आहोत। हा बघा हा भात लावलेला आहे, त्याच्यावर आता आपण अंड्याचे लेअर, अंड्याचा हा मसाला आहे ना, अंडा मसाला, त्याचे लेअर लावत आहोत। छान ग्रेव्हीचा वास, सुगंध छान सुटलाय, मस्त वास येतोय गरम मसाल्या सगळ्या मसाल्यांचा खूप छान वास येतोय। हे बघा असं लेअर चांगला मसाला असला ना जास्त की खायला पण छान लागतं। परत आता उरलेला भात आपण घालत आहोत, दुसरा लेअर घालत आहोत। हे बघा त्याच्यावर पण आता आपण हे उरलेला मसाला लावणार आहोत। हा बघा आपला दुसऱ्यांदा थर सजवून झालेला आहे। पहिला एक अंड्या मसाल्याचा थर लावला, त्याच्यानंतर भाताचा थर लावला, त्याच्यानंतर परत अंड्या मसाल्याचा हा थर लावलाय आणि त्याच्यावर परत आता भाताचा थर लावते आहे। हा शेवटचा थर आहे, हा बघा शेवटचा थर आहे। अशा तऱ्हेने आपण ही बिर्याणी छान मस्त बनवलेली आहे आणि ही वेगळ्या पॅटर्न मध्ये मी बनवलेली आहे। नेहमी आपण वेगळ्या पद्धतीने, नेहमीची बिर्याणी वेगळी असते, ही मी
वेगळ्या पॅटर्नने बनवली आहे, जसं आपला पनीर मखनीला मसाला असतो किंवा त्या पद्धतीचा मसाला वापरून केलेली आहे आणि खूप छान सुगंध पसरलाय, अरोमा खूप मस्त येतोय आणि चवीला पण छानच लागणार आहे। आता आपण याच्यावर थोडा लिंबू, थोडासा जास्त नाही घालायचा, थोडासा पसरवायचा, टाकायचा, म्हणजे अर्धा चमचा असेल एवढाच टाकायचा लिंबाचा रस, ऑप्शनला आहे। आणि हे आपण केशरचं पाणी घेतलेलं आहे ते टाकायचं। तुम्ही लेयर लावताना प्रत्येकाला टाकलं तरी चालेल, लेयरला। आणि हे आपण काजू थोडे तळलेले आहेत, हे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे, तुम्ही जास्त अजून हवे असतील तर जास्त अजून लावू शकता। किती छान दिसतंय बघा। आणि हा तळलेला कांदा आहे, हा बघा, हा असा घातला की अजून त्याला रंगत येते, दिसायला पण छान लागतं आणि चवीला पण छान लागते बिर्याणी। ही वेगळ्या पद्धतीची एक छान तऱ्हेची बिर्याणी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल, एकदा करून बघा। वर ही कोथिंबीर अशी पसरवायची। या अंड्याची बिर्याणी सुद्धा खूप मस्त लागते, चिकन सारखीच लागते, चिकन बिर्याणी सारखीच लागते, छान अरोमा येतोय बघा। आता याला आपण 1-2 वाफ देऊया, याला काही दम वगैरे असं करायची गरज नाहीये, याला 1-2 वाफ देऊया आणि मग गॅस 5-10 मिनिटांनी बंद करूया। आता आपण याच्यात थोडं तूप पण टाकूया, म्हणजे अजून छान सुगंध येईल आणि अजून छान चव येईल। आणि अजून 5 मिनिटं ठेवूया। हे बघा, हे आता आपण झाकण काढलेलं आहे आणि आपली बिर्याणी छान मस्त दिसते बघा, सुगंध पण छान येतोय। आता आपण ती काढूया, अलगद चमचा घालायचा असा, बघा। वा, खूप मस्त सुगंध येतोय, एकदम घमघमाट सुटलाय आणि दिसायला पण खूप छान दिसते बघा, मस्त घमघमाट सुटलाय। आपली बिर्याणी खूपच मस्त झालेली आहे, ही बघा, साध्या सोप्या पद्धतीत मस्त झालेली आहे बिर्याणी आपली। अशा तऱ्हेने तुम्ही बिर्याणी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल, बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। ह्याच्यावर टोमॅटो, कांदा, काकडी, जे काही तुम्हाला रायता घ्यायचा असेल, तो सॅलड घ्यायचा असेल ते तुम्ही सॅलड घ्या आणि तुम्हाला हे असं बनवा, खूप छान झाली आहे बिर्याणी आणि तुम्हाला नक्की आवडेल। अशा प्रकारे बिर्याणी बनवून बघा आणि अशा प्रकारे माझ्या अंजली किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे बिर्याणी ते। धन्यवाद।